कधी कधी मुलं ना अचानकपणे म्हणतात, आई आपल्याला मसाला डोसा बनव ना. तर अशा वेळेस आपल्याकडे कधी कधी हे मसाला डोस्याचं पीठ तयार नसतं. अशा वेळेस आपण घरामध्ये उपलब्ध असलेल्या भाकरीच्या पिठापासून म्हणजे तांदळाचं जे अगदी बारीक पीठ दळलेलं असतं त्यापासून हे असे इतके मस्त कुरकुरीत डोसे अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार करू शकतो. हे डोसे ना आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही की आपण हे तांदळाच्या पिठाचे तयार केले. इतके मस्त असे कुरकुरीत बनवून तयार होतात. इथे आपल्याला डाळ तांदूळ न वाटता न भिजवता तांदळाच्या पिठाचे हे मस्त असे कुरकुरीत डोसे बनवण्यासाठी अवघा 15 मिनिटाचा वेळ लागतो आणि झटकेपट बनवून तयार होतात. मुलंही खुश आणि पटकन नाश्ता झाला म्हणून आपणही खुश. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण डोशाचं पीठ तयार करतोय. त्याकरता 1 कप या मेजरमेंटप्रमाणे किंवा एखाद्या वाटीने 1 वाटी हे अगदी बारीक दळलेलं भाकरीसाठी जे आपण तांदळाचं पीठ वापरतो ते तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता त्याच वाटीने अर्धी वाटी इतकं हे बारीक रवा घ्यायचा आहे. जर बारीक रवा नसेल तर जाडसर रवा घेतला तरीही चालेल. हा रवा कच्चा आहे, भाजलेला नाही आहे. आता यामध्ये 1 चमचा म्हणजे पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा साखर घालायची, म्हणजे डोशांना रंग छान अगदी येतो. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिठाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपण अर्धा कप या मेजरमेंटप्रमाणे हे साधारण आंबटसर दही घालणार आहोत, कारण आपण इथे पीठ फर्मेंट करणार नाही आहेत. त्यामुळे इथे मी दही घातले. आता त्याच कपने म्हणजे अर्धा कप पाणी घातलेलं आहे. एकंदर आपल्याला 1.5 कप पाणी लागणार आहे, पण मी सुरुवातीला अर्धा कप घातलं आणि पुन्हा हे आता अर्धा कप घालून मिक्सरला हे चांगलं फिरवून घेणार आहोत. अगदीच सगळंच पाणी आपण एका वेळी घातलं तर एखाद वेळेस पाण्याचा अंदाज चुकू शकतो, म्हणून मी थोडं थोडं करून यामध्ये पाणी वाढवणार आहे. आता बघा, या आपण पिठाची कन्सिस्टन्सी बघूया. मला थोडंसं घट्टसर हे पीठ वाटतंय, त्यामुळे मी आणखीन यामध्ये 1-2 चमचे पाणी वाढवणार आहे. थोडंसं पाणी पुन्हा घातलेलं आहे. आणखीन 1-2-3 चमचे पाणी मी शिल्लक ठेवलेलं आहे. आता पुन्हा हे मिक्सरला चांगलं फिरवून घेतलं. बघा, ही कन्सिस्टन्सी मला अगदी बरोबर वाटते. हे आपलं पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून ठेवूयात आणि झाकण ठेवून हे पीठ असंच थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया, म्हणजे यामध्ये घातलेला जो रवा आहे तो छान फुलला जाईल. आणि साधारण हे इतकं पाणी आपलं यामधलं म्हणजे 1.5 कप पाणी घेतलं होतं, त्यापैकी एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. साधारण 10 ते 12 मिनिटांनंतर मी तुम्हाला हे दाखवते. तोवर आपण चटणी आणि बटाट्याची भाजी बनवून घेऊ शकतो. डोसे घालण्यासाठी ही अशी सपाट तळाची पोळी आपल्याला घ्यायची आहे. इथे मी बिडाचा तवा चांगला असा मोठ्या आचेवर कडकडीत गरम करून घेतला आणि या नारळाच्या शेंडीने थोडंसं याला तेल लावून घेणार आहे. पहिल्या डोस्या अगोदर आपल्याला हे तेल अगदी चांगलं लावून घ्यायचं आहे, कारण आपला तवा बरेच दिवस जर वापरला नसेल तर तो वळसलेला नसतो. त्यामुळे चांगलं तेल लावायचं. थोडंसं पाणी घालून तव्याचं टेम्परेचर थोडंसं कमी केलं, एखाद्या सुती कापडाने पुसून घेतलं आणि मग हे डोशाचं मिश्रण पळीभर मिश्रण घालून एकाच दिशेने गोल गोल हलक्या हाताने फिरवलं की डोसा मस्त असा आपल्याला हवा तसा पातळ पसरवता येतो. आता हे चांगलं असं पसरवून घेतल्यानंतर यावर थोडंसं तेल किंवा तूप, तुम्हाला बटर आवडत असेल तर बटर, असं सगळं आपण यावर पसरवून घेऊ शकतो. बटर पसरवल्यामुळे रंग फार सुरेख येतो. हा तवा बिडाचा आहे आणि सगळ्या बाजूने एकसारखी आच कधी कधी लागत नाही. मध्यभागी डोशाचा रंग बदलतो आणि कडेला मात्र व्यवस्थित छान असा शेकला जात नाही, म्हणून तवा शिफ्ट करून करून चांगला असा मी शेकवून घेतला. हे बघा, अगदी मस्त खालच्या बाजूने रंग असा थोडासा बदलल्यासारखा झाला की मग डोसा आपल्याला हा असा उलटण्याने सगळ्या कडा व्यवस्थित सोडवून घ्यायच्या आहेत. आणि मग तुम्हाला जसा आवडेल तसा गोल गोल करू शकता किंवा मध्यभागीच फक्त 1 फोल्ड सुद्धा तुम्ही मारून घेऊ शकता. इतका मस्त असा छान आपला हा डोसा बनवून तयार झालेला आहे. अतिशय सुंदर, बघा काय रंग सुरेख आलेला आहे आणि असं वाटत सुद्धा नाहीये की आपण हा फक्त तांदळाच्या पिठाचा डोसा तयार केलेला आहे. आणखीन एक डोसा मी तुम्हाला करून दाखवते. तव्याचं टेम्परेचर अगदी योग्य असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आता दुसरा डोसा घालण्या अगोदर सुद्धा पुन्हा आपण चांगलं असं तव्याचं टेम्परेचर थोडंसं कमी करून घ्यायचं आहे. पाणी घालायचं आणि सुती कापडाने पुसून घ्यायचं. त्यानंतर डोसा असा गोल गोल करत पसरवून घ्यायचा आहे. तवा जर फार गरम असेल तर डोसा हवा तसा पातळ पसरवता येत नाही आणि अगदीच थंड असेल तरी सुद्धा डोशाला छान अशी जाळी येत नाही.
त्यामुळे तवा फार कडकडीत गरम नको किंवा अगदीच थंड नको, मध्यम गरम असायला हवा. आणि मग मस्त असा तांबूस रंग येईपर्यंत हा डोसा सुद्धा मी शेकवून घेतला बघा. छान असं वरून तूप किंवा तेल लावल्यामुळे डोशाला चकाकी फार सुंदर येते आणि हे डोसे अगदीच झटकेपट बनवून तयार होतात. बघा ना, या आवाजावरून तुम्हाला लक्षात येत असेल की अतिशय मस्त असे कुरकुरीत डोसे तयार झाले आहेत. तुम्हाला जर इतके कुरकुरीत नको असतील तर असे तांबूस रंग इतका येऊ द्यायचा नाही. या अगोदरच तुम्ही हे डोसे तव्यावरून काढून घेऊ शकता किंवा थोडेसे मोठ्या आचेवर जर शेकवले ना तर इतके कुरकुरीत होत नाहीत, थोडेसे मऊ सुद्धा होतात. आणि जर लहान आचेवर आपण चांगले तांबूस रंग येईपर्यंत शेकवले तर मग मात्र मस्त असे कुरकुरीत होतात. सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी पटकन तुम्ही असा हा नाश्ता बनवून तयार करू शकता आणि तुमच्या मुलांना सुद्धा खुश करू शकता. तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.